everyone, welcome back to my channel. So I'm here with new video जो आहे की what souvenir I got from Greece. So जो मी ग्रीसचा घातला तर तोच ड्रेस परत घातला आहे बिकॉज आय लव्ह दिस ड्रेस बिकॉज त्याचं ते प्रिंट वगैरे ते मला फार आवडते. बट स्टील सो ग्रीसमध्ये मला खूप कमी प्राईजमध्ये आणि खूप स्वस्तमध्ये इन जनरल सुविनियर्स मिळाले आहेत. म्हणजे काइंड ऑफ रोममध्ये जेवढे स्वस्त मिळाले आहेत ना तेवढ्याच रेंजमध्ये मला ग्रीसमध्ये पण मिळाले. बट इट डिपेंड्स अपॉन की तुम्ही कुठे ते विकत घेताय. ते तिथे एक स्क्वेअर आहे, मला एक्झॅक्टली त्याचं नाव लक्षात नाही, मी इथे वर टाकेल. बट त्या स्क्वेअरच्या एक्झॅक्टली फर्स्ट लेनमध्ये जर तुम्ही गेला ना तर तिथे खूप सारे सुविनियरचे शॉप आहेत. ॲक्च्युली ते काइंड ऑफ फ्लू मार्केट आहे. सो त्या मार्केटमधनं तुम्ही सुविनियर घेऊ शकता. सो आता मी कुठले आणले आहेत मी ते तुम्हाला दाखवते. सो हे आहे तशीच पिशवी मी घेऊन आली आहे. सो वन बाय वन आपण ओपन करूयात. द फर्स्ट वन, दिस फिश. सो याच्यावर मे बी तुम्हाला प्राईस पण दिसत असेल. सो हे 3 युरोला आहे. तिकडे ते ब्ल्यू इव्ही लाईटचं याच्यासाठी खूप फेमस आहे. सो त्यामुळे सो ॲज अ हँगिंग किंवा जस्ट फॉर अ डेकोरेशन घरातल्या याच्यासाठी खूप मस्त आहे. सो दिस इज द फर्स्ट सुविनियर विच आय गॉट. देन द सेकंड वन, लेट्स ओपन टुगेदर. म्हणजे मी तिथे घेताना बघितलेत पण त्याच्यानंतर मी आल्यावर ओपनच नाही केलेत. सो त्यामुळे सो हे वाला आणि स्मूथ आणि याच्या इथे छान असं ग्रीस लिहिलेलं आहे. प्लस ते व्हाईट आणि ब्ल्यू कलरचे हाऊसेस हे काइंड ऑफ हे मूव्ह होतं ते खूप छान वाटतं आहे. आणि हां हे 3 युरोला मिळालं होतं मी सांगितलं. सो आय गॉट दिस वन जस्ट ॲट 5 युरोज. आणि हे टाईमपासला खेळायला खूप छान आहे. हे तुमच्या शोकेसला ठेवायला पण खूप भारी वाटतं. Then the next souvenir is so हे ऑलिव्ह ऑइलचं सोपचं आहे. तर याचं ना हे यालाच अटॅच होतं आणि दिसत असेल तर हे यालाच असं अटॅच होतं आणि याच्या आतमध्ये ऑलिव्ह ऑइलचा सोप आहे. आणि हे सेपरेट झालं आहे बट इट कॅन बी यूज्ड ॲज लाईक अ मॅग्नेट. तुम्ही डिरेक्टली ॲज अ मॅग्नेट हे यूज करू शकता. सो एका सुविनियरसोबत एक एक्स्ट्रा सुविनियर मला मिळून गेलेलं आहे. हे त्यांचं जे स्ट्रक्चर वगैरे आता असं. आणि हे मला जस्ट 1 युरोला मिळालं. तिथे ऑफर चालू होती. सो जे ऑलिव्ह सोप आहे जस्ट आय गॉट इट 1 युरो अँड इट स्मेल्स गुड. सो आता घरी गेल्यावरच मी ते ट्राय करेन, म्हणजे इथे नाही इंडियामध्ये गेल्यावर. सो दिस वन इज म्हणजे एकदम कमी प्राईजमध्ये 2-2 सुविनियर मिळणं इज लाईक मजा. देन द नेक्स्ट वन ॲज युजल कुठल्याही याच्यावर गेल्यावर फ्रीमध्ये काहीतरी आणलं पाहिजे ना. सो हे तिथे मी ज्या बीचवर गेले होते मी तिथनं आणलं आहे. आणि हे प्रिटी त्यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा त्या काइंड ऑफ स्टोन्समध्ये त्याच्यामध्ये आहे व्हाईटचं जे शेड आहेत ते. सो हे मला फार आवडलेलं. सो मी हे उचलून घेऊन आले. माझ्याकडे प्रत्येक बीचवरचं असं एक पेबल आहे. आणि याच्यामध्ये अजून दुसरा पण आहे ज्याचं स्ट्रक्चर मला आवडलं होतं. थोडासा काहीतरी युनिक टाईप होता. सो हा पण मी तिथनंच घेतला आहे. दीज 2 आर फॉर फ्री. देन दिस वन इट जस्ट असं काइंड ऑफ हँगिंगसारखं आहे. आय डोंट नो मी हे इथे कुठे यूज करेल. बट हे पण सेम जे ऑलिव्ह ऑइल घेतलं त्या ऑलिव्ह सोप घेतलं त्या शॉपमध्ये ऑफरमध्ये होतं. सो आय गॉट दिस इव्ही लाईट जस्ट ॲट 1 युरो आणि इट लुक नाईस. सो आता एवढं इव्ही लाईट घेतल्यानंतर आय होप मला नजर नाही लागणार. इवन दो आय डोंट बिलीव्ह इन नजर स्टिल. आणि
दिस इज ग्रीसचं फ्रीज मॅग्नेट. याच्यावर कॅट का आहे ते तुम्हाला माहीत असेल, बिकॉज मी ग्रीसमध्ये ॲथेनमध्ये गेलेले होते आणि ॲथेनमध्ये ईच अँड एव्हरी कॉर्नर तुम्हाला कॅट दिसतील. मी तर सकाळी सकाळी गेले होते, पूर्ण स्ट्रीटवर कॅट होत्या. आणि असं नाही आहे की म्हणजे त्या कुठल्या म्हणजे त्यांना काही हे नाही आहे. लोकांनी त्यांच्यासाठी सेपरेट त्यांच्या घराच्या बाहेर घरं बांधून ठेवलेली आहेत त्यांच्यासाठी. तिथं खायला गोष्टी आहेत, प्यायला गोष्टी आहेत. सो ते एक खूप छान होतं बघायला. प्लस हे पिंक कलरचे फ्लावर्स आणि त्यांचे व्हाईट आणि ब्ल्यू कलरचे हाऊसेस. सो हे खूप छान दिसत आहे. हा मला €2 मिळाला आहे, सेम त्या स्ट्रीटमध्ये. गुड. त्यांचं ते पॅन्थॉनचं स्ट्रक्चर, सो ज्याच्यासाठी ॲथेन हिस्ट्रीसाठी जो खूप फेमस आहे. सो त्यातलं हे. आणि यू कांट बिलीव्ह की हे एवढं मोठं, एवढं छान स्ट्रक्चर विथ एवढं डिटेलिंगमध्ये आय जस्ट गॉट ॲट €2. सो सोव्हिनियर्स महाग असतात, बट यू जस्ट नीड टू फाइंड द राईट शॉप, राईट स्ट्रीट टू बाय इट. अँड दॅट्स अ प्रूफ की तुम्हाला किती छान गोष्टी कमी प्राइजेसमध्ये मिळू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्तही त्या शॉपमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या जे तुम्हाला कमी प्राईसमध्ये मिळतील. सो त्याचे व्हिडिओ मी याच्यानंतर टाकेल, बिकॉज आय जस्ट वॉन्टेड टू शो यू की मी कुठले सुविनियर्स आणलेत ते. आणि तुम्ही बाकी कुठले परचेस करू शकता हे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला कळून. सो फर्स्ट शॉपमध्ये गेल्यावर एवढी छान व्हरायटी होती तिथे. आणि एव्हरीथिंग हिअर इज इन व्हाईट अँड ब्ल्यू कलर, जस्ट मॅचिंग द वाईब्स ऑफ ग्रीस. सो हे छोटेवाले कंगवे, त्याच्यानंतर सोप्स, ऑलिव्ह ऑइलचे सोप्सचं स्मेल खरंच खूप छान येतो. त्याच्यानंतर ग्रीसचे जे फेमस स्ट्रक्चर्स आहेत, स्टॅच्यूज आहेत, त्याचे मेटलवाले प्लस नॉर्मल मार्बलवाले व्हर्जन्स, हातात घालण्यासाठी ब्रेसलेट प्लस किचन्स and these fridge magnets. So buy these fridge magnet outside of shop because तिकडे ते जरा कमी प्राईसमध्ये आणि चीपर रेटमध्ये मिळतात ॲज कम्पेअर टू शॉपच्या ॲक्च्युअलमध्ये जे प्रॉपर शॉप्स असतात ना त्याच्या आतमध्ये जाऊन घेण्यापेक्षा. दीज कप वर सो नाईस बट सेम फॉलोइंग द व्हाईट अँड ब्ल्यू स्ट्रक्चर. आणि जे नॉर्मल आपले टोस्टर्स असतात त्याच्यामध्ये पण खूप भारी व्हरायटी होती आणि रिजनेबल प्राईसमध्ये असल्यामुळे ते बाय करायलाही काही वाटत नव्हतं. सो ह्या पर्स आर लाईक प्रिटी एक्सपेन्सिव्ह ॲज कम्पेअर टू अदर थिंग्स, बिकॉज एक ऑलमोस्ट €8 €9 अशी होती. बाहेर दुसऱ्या ठिकाणी खूप स्वस्त मिळून जातात, पण या शॉपमध्ये जरा महाग होतं. सो ज्या नॉर्मल स्ट्रीटवर आहेत, बिट आउटसाईड ऑफ द स्क्वेअर पण एका ठिकाणी मी बघितल्या होत्या जिथे €5लाच त्या अवेलेबल होत्या. देन हे जे वुडन आणि नॉर्मल मार्बलमध्ये स्ट्रक्चर्स होते हे डिटेल्ड असल्यामुळे आणि साईज असल्यामुळे याची पण प्राईस जास्त होती. चेसचे गेमचं जे होतं ते खूप भारी होतं. देन अगेन फ्यू स्ट्रक्चर्स अँड त्यांची मेटलवाली आर्मी, म्हणजे बेसिकली वॉरियर्स काइंड ऑफ. सो प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला प्रिटी सिमिलर सुविनियर्स मिळून जातील, बट काही काही ठिकाणी जरासे काइंड ऑफ वेगळे पण आहेत. लाईक दीज ब्रेसलेट हे मी दुसऱ्या शॉपमध्ये एवढे डिटेलमध्ये बघितले नव्हते. आणि स्कार्फ फक्त €1 होते. आणि इथे जे मी तुम्हाला म्हटलं ना स्ट्रीटमध्ये बॅग स्वस्त मिळत होत्या, तर इथे त्या बॅग जस्ट €1लाच होत्या. देन यू कॅन सी द सोप्स, ब्रेसलेट, एव्हरीथिंग वॉज जस्ट ॲट €1. आणि एवढे प्रिटी ड्रेस होते, बट जस्ट ते लहान मुलांचे होते त्यामुळे आय कुडंट एबल टू बाय इट. बट तिकडे अजून थोडेफार शॉप्स आहे जिथे तुम्ही ग्रीस वाईपवाले व्हाईट आणि ब्ल्यू कलरमधले ड्रेसेस घेऊ शकता जर तुम्ही घरनं आणले नसतील तर. काही याच्यावर प्रिंट आहे विथ ग्रीसचं वगैरे नाव. सेम चेस बोर्ड खूप भारी होते हे. आणि या शॉपमध्ये ना खूप मोठे मोठे आर्टिकल्स होते. ॲक्च्युली ते कॅरी करणं इज नॉट इझी, बट ते दिसायला तर खूप छान दिसत होते. आणि या बॅग्स
खूप एक्सपेन्सिव्ह होत्या. अराउंड 25 to 30 युरोमध्ये ती बॅग येत होती. बिकॉज ते कुठल्या तरी एका पर्टिक्युलर कापडाच्या बनवलेल्या होत्या, त्यामुळे त्याची प्राईस जास्त होती. बट तुम्हाला जर बॅग वगैरे आवडत असतील तर तुम्ही हे घेऊ शकता. सेम काइंड ऑफ फ्रीज मॅग्नेट ज्वेलरी इथे पण अवेलेबल होती. जस्ट फक्त एवढंच आहे की प्रत्येक शॉपमध्ये काहीतरी एक नवीन व्हरायटी आहे. आणि हे ऑलिव्हवाल्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑलमोस्ट 2 ते 3 महिने राहतात, त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता. कप्समध्ये इव्हिल आयचे कप्स खूपच क्यूट दिसत होते. आणि हे पूर्ण क्रॉकरी सेट एवढे प्रिटी कलर आणि एवढे छान लुक होते ना त्याचे. आणि प्रत्येक याच्यावर प्रॉपर अशी डिटेल डिझाईन केलेली आहे. हे ऑरेंज कलरच्या याच्यामध्ये तर त्याच्यावर काइंड ऑफ हँड पेंटेड होते ते. त्यांचं स्ट्रक्चर एवढं छान दिसत होतं. बट एवढा मोठा सेट कोण कॅरी करणार ना. आणि असं परत असं वाटतं की ते तुटलं तर फ्लाईटमध्ये वगैरे, त्यामुळे अवघड आहे थोडं. बट जे घेऊन जाऊ शकतात त्यांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. हे जरा मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे यांची प्राईस थोडी जास्त होती. त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक साईजमध्ये पण मिळतात जे 5-6 युरोमध्ये येऊन जातात. हे मोठेवाले इट स्टार्ट विथ 25 युरोज. इकडे मॅग्नेट पण बऱ्यापैकी चांगले होते. आय गेस इथे प्राईस फक्त 1 युरो होती मॅग्नेट किंवा बाकीच्या गोष्टींसाठी. बट बाकी आतमध्ये एक्सपेन्सिव्ह होतं. सो हे इव्हिल आयचे थोडेसे डिटेल्डवाले हँगिंग खूप मस्त दिसत होते. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. यातलं सुविनियर कुठलं आवडलं ते देखील कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि असे सुविनियरचे अजून ब्लॉग बनवले पाहिजे का ते देखील मला सांगा. इन जनरल की अपार्ट फ्रॉम दिस मला एक हॅबिट आहे की मी कुठल्याही ठिकाणी गेले की मी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करते. सो त्याचे जे पासेस असतात ते माझ्याकडे म्हणजे मी एका याच्यामध्ये ठेवलेले आहेत. सो ते देखील मी कलेक्ट करते. तर तुम्ही देखील तसेही कलेक्ट करू शकता काही फ्री सुविनियर्स. काही ठिकाणी तुम्हाला मॅप्स मिळतात की ज्या म्हणजे सपोज तुम्ही ज्या पण सिटीमध्ये गेलात त्या सिटीच्या टुरिस्ट काउंटरच्या इथे तुम्हाला एक मॅप मिळतो. यू कॅन सेव्ह दॅट वन ॲज वेल ॲज अ सुविनियर. सो दॅट्स इट देन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.